मित्रांनो, सलग 2 वर्ष गुलाल पात्र राहणारा चिक्या, काय सांगाल या विजयात निमित्तानं तुम्ही? आज बैलाने मला जे काय दिलंय ना ते म्हणजे शब्दात व्यक्त करता येत नाही आपल्याला. खूप आनंद दिला, कारण सलग 2 वर्ष, पहिल्या वर्षी आपण 1 नंबर केला देवबाकासूर बरोबर, आणि आज आपला सलग 5-6 मैदानात जो राहतो हिंद केसरीच्या मैदानामध्ये वजीर बरोबर आपण 2 नंबर केला. म्हणजे सलग मैदानात 1 आणि 2 होणं खरंच म्हणजे माझ्या नशिबात आलं, माझ्या तालुक्यातल्या मैदानामध्ये हे भागातल्या, आणि हे माझं भाग्य लाभलं की ह्या मैदानाला हिंद केसरीच्या सलग 2 मैदानात 1 आणि 2 करणं. बरं, काय म्हणाल? सलग 2 वर्ष पळतोय म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, कारण एक सीझन बी बैल पळत नाहीत. तर आता एवढं सातत्य असणे मागं काय सांगाल? त्याच्याविषयी काय केलं पाहिजे? सँडी भाऊ, तुम्हाला एक विचारायचं आहे, माहिती आहे मला सांग, तुमचं ही आज ह्या चॅनलच्या स्वरूपातनं तुम्हाला खूप मोठे अनुभव झाले त्याच्यात, बरोबर? मला एक सांगा, चिक्या खिल्लारा त्याचा बैल आहे, बरोबर? आज खिल्लारा त्याची बैल जी काय पळाली ते टिकूनच पळाली. तर ह्या जातीतली बैल एक तर पळत नाही, आणि जो पळतोय तो एक म्हणजे आज आपला सोन्या 50-50, बरोबर? बकासूर ही बैल कंटिन्यू टिकून पळाली हो. म्हणजे आज दुसरं वर्ष कंप्लीट आहे आणि त्या मालकाजवळ 8 महिने पळाला, म्हणजे पावणे 3 वर्ष हा बैल 100च्या आसपास त्याचे जे गुलाल झालेत आपल्याकडे झालेत साधारणपणे आज 80वा गुलाल झाला त्याचा. 80वा? हा, जसं सांगितलं त्याचा आपण एकदा लिस्ट तुम्ही आता मी पाठवून देईल तुम्हाला थोड्या वेळानं, कुठल्या मैदानाला काय आपण झालं. बसून नाही, पाठवून देतो, अर्धा तास झाली, बनवली ती त्याच्यानंतर टिपली बनवून तुम्हाला पाठवून देतो. काय सांगाल? 80 एक नंबर म्हणजे जवळजवळ आता 80 एक नंबर नाहीत, त्याचे 39 एक नंबर आहे त्याच्यामध्ये, आणि बाकीचे त्याचे 2 नंबरचे 18-19 असे 80 गुलाल का? 80 गुलाल झाले. आणि त्या राहिले गुलाल. हा, आणि त्या मालकाकडं असताना 18 त्यांनी गुलाल केले त्याच्यात. त्याचे मी 2-3 गुलाल झाले की 100 पूर्ण झाली. आणि त्याचे बिनजोड पण आहे, त्याच्या 7 बिनजोड आहेत, 7चे विन आहे तो. म्हणजे 2 गुलाल झाले की 100 पार होईल, एवढ्या सातत्यानं बैल पळतोय. आणि विशेष म्हणजे ह्या एवढ्या स्पर्धेत टिकणं महत्वाचं आहे. तर टिकण्यासाठी काय, स्पर्धेत टिकण्यामागं काय सांगाल? प्रथम बरं का, मालकांना मला म्हणजे मी काय लय जुना मालक नाही आहे, मी ह्या लोकांना माहीत नाही, माझ्याकडे ही 5वं वर्ष आहे. मी चिक्यावर माझ्याकडे पावणे 3 वर्ष झाले. त्याच्या आधी माझ्याकडे शिवा बैल होता, तो एक चांगल्या किमतीला घेतलेला बैल आहे, लोकांना माहिती असेल. 14 लाख रुपयाची म्हणजे ती खरेदी होती बैलाची ते माझी. त्यानंतर मी चिक्या घेतलेला आहे. तर मला एक जाणवलं गेलं बरं का, काय होते अतिउत्साही किंवा बैलाला विविध प्रकार करणे ही खूप प्रकार आले आता. ह्याच्यात काय होतं, बैल त्या मिनिमम 5-6-7 महिने पळतात. तर हा खरंच कृपया प्रकार थांबवा. हे ज्यावेळेस तुम्ही करताय ना, तुमचा बैल लय झालं 1 वर्षावर पळू शकत नाही. मी अनुभव, आणि मी शेतकऱ्या जातीचा सगळी कामं केलीत मी. मला एवढं जाणवतं, बैलाचं DNA आमच्या रक्तात आहे, तुम्हाला सांगतो. बऱ्यापैकी लोकांना असं माहीत की याला शेटच्या गाड्या हे आहेत, सगळं आहे बाबा, येतात जातात, सगळं माझ्या घरात पहिल्यापासून बैल होती. तर सर्व मालकांनी एकच सांगणं आहे मला की बैलाला त्याच्या विविध प्रकार करू नका. आणि आलेले खरंच ते प्रकार खूप वाढलेत, म्हणजे मला जाणवलं बरं का. मी सत्यता मांडतोय, कुणाला पटेल कोण टीका करेल त्याचं नाही, फक्त ते नंदीसाठी बरं का. नंदीसाठी जो प्रकार घडतोय तो करू नका. नंदी 100% पळतात. आणि आज ह्या 1.5 वर्षामध्ये तुमच्या आवर्जून मला सांगायचं आहे, एक टॉपचे नंदी आज देवाघरी गेले आपले 14-15. ते खूप चुकीच्या गोष्टी घडल्या. कुणी काय म्हणाल बरं का, बैल असा कधीच हे होत नाही माझ्या माहितीप्रमाणे. कुठेतरी चुकीचं घडलेलं आहे, दृष्ट्या चुकीच केलं जातं, केलं जातं. कसा बैल मला सांगा होतं, आता माझ्याकडे बैल आहे, पाटील ड्रायव्हरजवळ आहे, बरोबर? कुणी काय म्हणाल, पण बैलाला ह्या जास्तीत जास्त एखादी बाबा कणकणी आली काय आली गोळी, आणि आम्ही ते हे फक्त पाचतो बा आपण जसं पिप्सी थम्सअप पितो, ह्याच्या व्यतिरिक्त कुठलंच काय नाही. एवढा बैलाला निमोनियाचा आजार झाला होता, डॉक्टरने इंजेक्शन थोडीशी मारली, तर बैलाला अक्षरशः आम्ही 1.5-2 महिने काढलं नव्हतं, कारण बैलाच्या त्या अंगामध्ये हे राहत होते ते पूर्ण. तर लगेच जाणवलं मला की ह्या बैल डिप्रेशनमध्ये जातात ह्याच्यामुळे खरी, आणि जे एक्सपायर व्हायचं प्रमाण जास्त आहे ना, कारण हेच आहे फक्त. तर या गोष्टी करूच नका तुम्ही. 100% बैलाला खाद्य जे आहे ना, हे तुम्ही जे आता आपण म्हणतो ना, आता काही लोक गव्हाचं वापरतात, आपली शेती आहे त्यातलंच वापरा तुम्ही. काय पेंटसारखीचे नैसर्गिक, हां, जी काय वापरा, काय पळवायसाठी का जे बैल पळणारा पळत असतो, आणि विनाकारण जो पळत नाही ना त्याला पळवायचा प्रयत्न सुद्धा करू नका. काय नाही, खर्च मोठा आहे, शेतात गाडी आणणं येते, हो मोठा खर्च आहे. अहो, बैल पळवायचं म्हणजे आज 5 अड्डे केले तर तुम्हाला आज 40-45 बैल लागतात, आणि मिडल क्लास फॅमिलीमध्ये एवढा खर्च करणं तितकं सोपं नाही आहे. तर माझं सांगणं आहे बरं का, पळणारा बैल पळवा, प्रयत्न करा, बक्षीस मिळवा, त्यातनं आपली उपजीविका थोडीफार करा ह्यातनं, बरोबर का? काय वायदीचा प्रकार चालू आहे ते पण बंद म्हणजे होत आलेलं आहे आपल्या भागातनं बरं का, पण थोडे काय घेतात त्यांनी थोडंसं कंट्रोलमध्ये चालायत नसं. बरं,
जाता जाता एक सत्य सांगा की बैल पळतोय सगळ्या गोष्टी आहेत तर दावण बदलणं बरेचशा आता प्रश्न आहे की दावण बदललं की बैलाच्या परफॉर्मन्सवर फरक होतोय बऱ्याचशा बैल तुम्ही बघता तर तुम्ही आणला बैल त्याच्यानंतर म्हणजे दावण नवीन होते तर काय कशा पद्धतीनं ते एकंदरीत विचार सांगाल की दावण बदललं की बैलात कमी येणं 100% खरं आहे बरं का. कारण मला बैलात इतकी माहिती नव्हती. माझी मेहुणी अक्षय बरं का, हे पहिल्यापासून जसा बैल घेतला मी तिथून त्या बैलावर त्यांचा फोकस असतो कंटिन्यू. माझ्या घरी बैल एक 4 महिने राहिला, पण घरच्या काय कारणास्तव काय व्हायचं, अतिप्रेम बैलावर माझ्या घरच्यांचं व्हायचं. म्हणजे अतिप्रेम? अतिप्रेमच म्हणायचं. काय व्हायचं, बैलाला सांभाळण्याची परिस्थिती त्यांची एवढी, चुलत्याने लगेच टाकणार, खायला आलं की मका टाकली की दुसरा चुलत्या येणार, ती टाकणार, वडिलांचं वेगळं, आईंचं वेगळं, आणि ती सगळी काय व्हायची माझ्या बंगल्यासमोर बरं का, ती सगळी बसायची. त्यांना ते बैलापासून ते 12 तासातनं 6 तास त्या बैलाला बसायचे, खायला कमी, त्यामुळे बैलाची तब्येत वाढली गेली. मग मी एक निर्णय घेतला काय, की आपल्या प्रेमामुळे अडचण न होण्यासाठी अटील ड्रायव्हरजवळ बैल मी केला. पण त्यांचा अनुभव एवढा मोठा ह्याच्यामध्ये मी जाणवला बरं का, प्रदीर्घ अनुभव आहे त्या लोक व्यक्तीचा, हे त्या अनुभवामुळं आजपर्यंत माझा बैल टिकून कसा पळवायचा हा त्यांनी मला, म्हणजे मी त्यांच्याकडून शिकलो. आणि त्यांच्याकडे बैल असल्यामुळे त्यांना कळतं खायला किती टाकायचं, बैलाला वेळेत कुठल्या गोष्टी करायच्या. मार्गदर्शन महत्वाचंच आहे का 100% तुम्हाला सांगतोय काय, आपल्या घरी जेव्हा बैल असतो ना, आपण अति ठाईपणा करतो खायला जास्त चारणे वगैरे, तर कसं होतं, ड्रायव्हरला माहिती आहे 22-23 वर्षाचा मोठा अनुभव आहे त्यांच्याकडं. टॉपची बैल म्हणजे जे टॉप 10ची बैल आहेत ना, त्या व्यक्तीकडे 3 ते 4 घडल्यात मोठ्या लेवलचे. मार्गदर्शन म्हणजे कोणाच तरी पाहिजे. 100%. आज गोटकरांचा सर्जा पहिला होता का तो, हे त्याचा पोरगा आहे, तो त्यांच्याकडे अटील ड्रायव्हरजवळ होता. ही बऱ्यापैकी लोकांना माहीत नसेल तर मी सांगतो. त्यानंतर तुम्हाला सांगतो, आज वादळ मराठामध्ये टॉपला बैल अटील ड्रायव्हरांनी नेला, बरोबर का. आज आपला बैल त्यांच्याच नियंत्रणाखाली आज दुसरं वर्ष कंप्लीट झालं, ड्रायव्हरांची इथं पळतोय. ह्यात मार्गदर्शन खरंच गरजेचं आहे. ते काय होते, घरचे लोक, ही टीम जी सगळी आहे बाबा, आणि सगळ्यात महत्त्वाचं बैलाचं खाण्याचं नियोजन अत्यंत गरजेचं आहे. मला सांगतो नियोजन आहे की सगळीच जर नियोजन चांगलं करतात, पण कसं काय काय वेळेस आता विजय झाला आहे म्हणून विजयात आपण सगळ्या गोष्टी सांगून जातो, पण पराभवात अवलोकन म्हणजे काय नक्की असावं. अवलंकन असावं. आपण दोघं ज्या मैदानात विठ्ठल केसरीला मार खाल्ला, तुम्ही मला भेटला, बरोबर, मी गाडीतनं म्हणलं मार खाल्लाय गाडीनं, बरोबर, नाराज नव्हतो मी, गाडी खरंच त्या दिवशी लई चांगली पडली होती. पण मनात डोक्यात काय माहिती आहे का, की असू द्या, आपण काय बरं का, थोडं आपल्या एक पाऊल आपण मागं घेऊन आपण त्या दिवशी थोडंसं थांबलो. बैलावर आम्ही नंतर काय केलं, याला बैल कशामुळे कमी पळाला, आपला काय केलं, आपलं खांदा बैलाचा पलट नव्हता. आपण आज तेच फायनलला केलं, आपण थोडा खांदा पलटी केला, ड्रायव्हर म्हणले खांदा पलटी करा, ते लक्षात आलं आमचं. हे अनुभव इम्पॉर्टंट आहे तो सगळ्या गोष्टीतनं. ते असे काय आपल्याला विकत घेता येत नाही, ते ह्या लोकांपासून घेतात. कटो अनुभव कुठला आहे सगळ्यात कठोर अनुभव म्हणजे लाईफमध्ये, ज्यावेळेस गाडी मार खाते ना साहेब 19-20 मध्ये, त्यावेळेस मात्र बरं का मनाला झोप लागत नाही. खूप कठोर अनुभव त्या मालकाला. म्हणजे आज जरी मी म्हणलो बाबा आनंद आहे, मी खरंच बरं का मनापासून मी आनंद आहे, बैलाने मला सगळं दिलं बरं का. आज काय तो पळाला काय बघा का नाही पळाला तर माझं नाव तिने केलं आत्ता. फक्त एवढंच सांगायचं बरं का, की मला हार पाचवाय बैलांनी शिकवलं. मी हार पाचवणारा माणूस नाही. उपयोग जगण्यात झालाय मला 100%. कारण काय होतं, माझा स्वभाव थोडा तापट आहे बरं का. त्यात त्यांनी शिकवलं मला, हार झाल्यानंतर कुणाला न बोलणे, शांत चित्ताने आपल्या लेवलनं उलटं आपलं अॅनलायझिंग त्यात करणं की आपण कुठं कमी पडलो, ते मला त्यांनी शिकवलं. आणि हे कुठल्याही क्षेत्रात लागू होऊ शकतं. 100% व्यवसायात याचा मोठा फायदा तुम्हाला सांगतो. एक स्थिरपणा आला आपल्यात, बोलण्याची तमीज झाली आपल्याला. आपला जे रागीट स्वभाव असतो काही त्याला, ते माणूस आपल्या जवळ राहत नाही, आणि लोक आपल्या जवळ भले जवळ नाही होते, पण प्रेमाने याला आपलं नाव घेतलं पाहिजे, ह्या बैलाने मला शिकवलं. जास्त वेळ घेत नाही, पुन्हा एकदा कधीतरी मोठी मुलाखत घेऊया. एक गोष्ट सांगा, तुम्ही सांगितलं की एक गोष्ट सांगा बैलगाड्यातील, अशी गोष्ट आहे की त्या गोष्टीनं मला आज कळली, म्हणजे तुम्ही शिकताय रोज रोज तुम्ही सांगितलं, पण आज काय कळली गोष्ट, आजच्या विजयानं कुठली गोष्ट अधोरेखित झाली तुमच्या? मला फक्त नाव कुणाचं घ्यायचं नाही आहे. गेल्या वर्षी माझा बैल टॉपमध्येच पळाला, बरोबर, सगळ्या टॉपच्या मैदानात. बैल थोडा माझा 19-20 होता बरं का, काही लोकांना नॉर्मल बरं का. मला जी हवी होती बैल मला मिळाली नाहीत, पण मला ज्या बैलाने मी हक्काने फोन केला त्यांनी 1 मिनिटात मला सांगितलं आपल्या गाडी पळवायची. मी मागं विचार, यश लय तात्पुरतं आहे का आजच्या दिवसात? 100% यश ह्या क्षेत्रामध्ये तुमचा कितीही मोठा बैल असू द्या, पण तात्पुरतं यश असतं. आजच्या दिवस मी आज गाडीनं मार घालतो, तो पायरा होत नाहीये. की मला फक्त माझ्यासारख्या माणसाला 2 साईडनं पळणारा बैल, मी काय बाई द्यायचं मला, मी किती देऊ शकतो डोक्यात ठेवा. काय कोणी काय म्हणेल, घालायचाच बैल म्हणतो, सगळ्या गोष्टी उतरू शकतो मी. पण जाणवलं मला काय ह्यात माहिती का, की 100% आपला बैल गरजेचं आहे पळणं. आणि कसं असतं का, लोक नुसती म्हणतात, मला एक
4-2 लोकांचं हा बघितलं. मुलाखतीत आता स्पष्ट सांगायचं काय काय मुलं असं म्हणतात काय काय मुलाखतीच्याद्वारे कमेंट माणूस फक्त मुलाखतीत आम्ही घेतो फक्त गोड बोलतो ॲक्च्युली कोणाला बैल देत नाही काय सांगाल ह्या वाक्यावर काय 100% असतो. काय बोलण्याचं असतं मी सांगतो माझ्यावर सांगतो. आता माझ्यापेक्षा खालचा बैलात मी बैल देऊ शकत नाही. काय देऊ शकत नाही माझ्याकडनं मला पैरे होत नाहीत. आणि ज्या दिवशी मैदानात मार खाल्ल्यानंतर तुम्हाला बाईट तुम्ही माझी घेऊ शकत नाही हे सत्यत आहे. मला सांगतो का तर त्याचा विन नसतो. आज कसं आहे माहिती आहे का जो विन होतो ना बरं का त्याला किंमत आहे क्षेत्रामध्ये. पण विन होण्यासाठी खूप लोक प्रयत्न करतात इथं मीच नाही. आज साधारण महाराष्ट्रामध्ये 5,000 बैलाची मालकं आहेत. 10,000 बैल आहेत आपली सांगायचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये. तर ह्यांना प्रत्येकाची ओढ आहे. आणि ह्याच्यात न राहणार किती बैल फक्त 20 बैल राहतात फायनलला. तर एकच सांगायचं काय नाही सगळ्या बैलावर प्रेम करा. काय नाही मागं विचार टाकत जावा. मला कोणावर टीका करायची नाही मी करू शकणारा माणूस नाही आहे. तर एक सांगायचं आहे की आपला बैलावर फोकस करा फक्त बाकी काय नाही याच्यामध्ये. आपल्या बैलावर फोकस करा. पळाला तर चांगला यांनी सांगितलं आणि नाही पळाला तरी नंदीचा आशीर्वाद घ्या आणि पुढं चालत राहा. अशा पद्धतीनं 2 नंबर गेल्या वर्षी 1 नंबर पण बैलगाड्यातला संघर्ष अजूनही चालू आहे. एखादा नंबर झाला जसं सांगितलं हा नंबर फक्त त्या दिवसापुरता असतो बैलगाड्यात. पुन्हा एकदा सिद्ध करावं लागतं आणि पुन्हा एकदा नव्या पायऱ्यानं गुलाल घ्यावा लागतो. हा सिलसिला चालू आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही जे जुना बैलपोळा माळशिरस मैदान यामध्ये 2य क्रमांकाचा मानकरी सलग 2 वर्ष गुलाल पात्र झालेला चिक्या